नमस्कार, मी कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज नारळी पौर्णिमा आहे, तर चला आज नारळी पौर्णिमा निमित्त नारळी भात बनवूया। तर त्याला लागणारं साहित्य हे आहे काजू, बदाम आणि हे खोबरं आणि तूप। हे ओल्या नारळाचं आहे। ओल्या नारळाचा डोल आहे, याचं किसून घेतलं आहे पूर्ण। आता याला पण किसून घेते आणि कढई ठेवली इथे गॅसवर। तर गॅस पेटवते आणि हे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेते। हे काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि बदामचे पण करून घेते। हे नारळाचं खोबरं आता किसून घेते, असं छान किस पाडून घेते। थोडं केसर घेतलं आहे, याच्यात थोडं दूध टाकून ठेवते गरम थोडा वेळ। आणि आता याच्यामध्ये तूप टाकते थोडं, 2 चम्मच। आता हे ड्रायफ्रूट थोडे तळून घेते तुपामध्ये। विलायची टाकते काजू बदाममध्ये, थोडं असं फ्राय करून घेते आणि ह्या किस पण टाकून घेते। थोडंसं भाजून घ्यायचं याच्यामध्ये तुपामध्ये। हा थोडासा भाजून घेते तुपामध्ये किस आणि ड्रायफ्रूट। छान असं भाजून घेते खोबरं, छान हलकं भाजून घेते। एकदम ब्राऊन पण नाही करायचं आहे, थोडं हलकंसंच भाजून घ्यायचं आहे। आणि याच्यात आता दूध सोडायचं आहे, गरम दूध आहे, सोडून घेते। याच्यात हे एवढी साखर घेतली आहे मी। तुम्ही गोड कमी जास्त करू शकता साखर। आमच्या घरी थोडं गोड लागते म्हणून आम्ही थोडी जास्त टाकते, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि याला एक उकळी येऊ द्यायची छान, आणि मग तांदूळ टाकून घ्यायचे याच्यामध्ये। उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये तांदूळ घालायचे, छान स्वच्छ धुवून ठेवलेले होते तांदूळ घालायचे आता आणि याला शिजू द्यायचं। आणि हे थोडं मी केसर भिजवत ठेवलं होतं, हे पण याच्यात कलरसाठी टाकून द्यायचं। मी याच्यात थोडं पाणी पण टाकलं, अर्धा गिलास, कारण दूध खूप जाडं होतं आणि मी कमीच दूध टाकते, जास्त काही टाकत नाही। पाणी पण टाकलं शिजण्यासाठी। तुम्ही दुधात पण करू शकता आणि गूळ पण घालू शकता साखरेऐवजी। मी साखर घातली, याच्यात गूळ पण घालते।
हे बघून घ्या, असा झाला भात बनवून तयार. हे बासमती तांदूळ होते म्हणून हे पटकन शिजते, म्हणून मी खोबरं वगैरे सगळं लवकर एकत्रच टाकले. नाहीतर खोबरं थोडं शिजल्यावर थोडं टाकत असते. असा बनवून तयार झालेला आहे. असा छान बनवून तयार झालेला आहे. असा मोकळा झालेला आहे. आमच्या घरी थोडा असाच पाहिजे, नाहीतर कोणी थोडं खूप खुल्ला करते, पण आमच्या घरी थोडा गिला पाहिजे. थोडं याला केसरनी असं सजवून देते.